Hello everyone, welcome in our Kaka's English and the same English school. Okay, class 3rd and the subject name is science. Unit 4, head to toe, and in this unit chapter 2, be safe, brick by brick and wardrobe. Okay, there are 3 parts is there in this chapter. First of all, we see our safety, म्हणजे आपली सुरक्षा we also see. So let's see. आता एक म्हणलेलं आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला इथं. काय दिलेलं आहे? फॉर एक्झाम्पल व्हेन वी गो इन द गार्डन ॲज वेल ॲज इन द फार्म, व्हेन वी क्लाइंब, इफ वी क्लाइंब इन द वन मँगो ट्री, ओके, सडनली यू ऑल्सो फॉलिंग डाऊन ऑन द ट्री. म्हणजे तुम्ही काय पडलात, खाली पडलात झाडावरून, त्यानंतर तुम्हाला काय झालं, कुठंतरी लागलेलं आहे. ओके, आफ्टर दॅट मग तुम्ही काय करतात, आवाज येणार, हा मला लागलेला आहे, कुठंतरी कट झालेला आहे, तुम्ही पडलात खाली. मग व्हॉट अबाउट, म्हणजे तुम्ही काय करणार त्याच्याबद्दल, तुमच्या मम्मी आहे किंवा तुमचे जे अडल्ट आहेत त्यांना तुम्ही कॉलिंग करणार, त्याला तुम्ही बोलून घेणार. ओके, आफ्टर दॅट मग ते अडल्ट काय करणार, पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार का लगेच? थोडंसं लागलेलं आहे, मायनर झालेलं आहे, मायनर थोडीशी तुम्हाला काय इंजुरी झालेली आहे, म्हणजे दुखापत झाली. मग त्यानंतर तुम्ही काय करणार, अडल्टला बोलणार किंवा तुमच्या मम्मी जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत घरामध्ये त्यांना तुम्ही आवाज देणार. आवाज दिल्यानंतर मग तुम्ही ते काय करणार, ते तुम्हाला घरी जे सामान लागतं किंवा जे क्रीम लावणं किंवा अँटीसेप्टिक लावणं किंवा डेटॉल आहे त्याने वॉश करणं, हे पहिले प्रथम उपचार काय तुमच्या घरी केला जातो. हो की नाही? आफ्टर दॅट जर जास्त जर घरी जर आवरत नाही मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं जातं. हो की नाही? मग यालाच काय म्हणलेलं आहे, फर्स्ट एड, म्हणजे घरचा प्रथम उपचार. प्रत्येक वेळेस जास्त लागलं की आपण ते खूपच खाली रक्त गळाले डायरेक्ट असं हात धरून घेऊन जातो का हॉस्पिटलमध्ये? नाही जाणार. पहिल्यांदा त्याला घरी पट्टी लावणे, कापूस लावणे, डेटॉलने त्याला वॉश करणे, हे क्रियाचे आहे, हे प्रथम उपचार ऐकतो का घरी केला जातो. सो लेट्स सी व्हॉट इज फर्स्ट एड. व्हॉट इज फर्स्ट एड म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय बघायचंय, व्हॉट इज फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे काय? फर्स्ट एड काय करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुमचा प्रथम उपचार कसा आहे. लेट्स सी. द इमिडिएट हेल्प गिवन टू द इंजर्ड पर्सन इज कॉल्ड द फर्स्ट एड. म्हणजे तुम्ही ताबडतोब एखाद्या पर्सनला इंजुरी झालेली किंवा दुखापत झालेली, पटकन त्याला तुम्ही उपचार देतात, त्यालाच काय म्हणले, फर्स्ट एड असं म्हणलेलं आहे. फर्स्ट एड ॲज द राईट वे, इमिडिएट अँड ॲट मीनिंग हेल्प, म्हणजेच मदत करणे हा त्याचा थोडक्यात उच्चार, म्हणजे काय होतो, उच्चार म्हणजेच अर्थ होत असतो त्याचा. मदत करणे, पटकन एखाद्याला दुखापत झालेली आहे त्याची पटकन मदत करणे, म्हणजे तुम्ही त्याचा उपचार करत आहात. तो जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने, ॲज लाईक डॉक्टर तुम्ही करू शकत नाहीत, पण जसं जमते तसं तरी तुम्ही करू शकता. हेअर आर फ्यू सिम्पल थिंग्स टू रिमेंबर. आता एखादा मुलगा पडलेला आहे, तुम्हाला फक्त थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या की तुम्ही फर्स्ट एड कसं करणार आहात, म्हणजे प्रथम उपचार तुमच्या घरी कसा केला पाहिजे आणि कशा पद्धतीने काय इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत. डोंट गेट स्कॅर्ड दॅट क्लाम. काय करायचंय, तुम्हाला असं भयभीत व्हायचं नाही. फॉर एक्झाम्पल, वन गर्ल इज फॉलिंग डाऊन ऑन द ट्री, सम वॉन्ड इज देअर, म्हणजे काय तिला थोडीशी दुखापत झालेली आहे किंवा थोडंसं रक्त ब्लिडिंग होत आहे तिथून. ओके नाही? मग घाबरायचं का? पहिल्यांदा घाबरायचं नाही आणि शांत न घाबरता तिला हळूच एका प्लेसवरून, म्हणजे जिथून तिनं पडलेली आहे दुसऱ्या प्लेसकडे तिला घेऊन जाईल. आफ्टर दॅट डोंट क्राउड अराउंड द इंजर्ड पर्सन, लेट हिम हर ब्रीथ. म्हणजेच काय, त्या जिथं त्या आता दुखापत झाली, ती व्यक्ती पडलेली आहे, ती गर्ल आहे, ती झाडावरून खाली पडलेली आहे, तिच्या समोर किंवा तिच्या सोबत आले असं गर्दी करायची नाही आणि आवाज करायचा नाही मोठा, फक्त तिला श्वासाचा मोकळा म्हणजे श्वास घेऊ द्यायचा आहे. आफ्टर दॅट if the person is bleeding, wash the wound with the clean water. If Dettol is available, add it to the water. म्हणजे ते जे दुखापत झालेली आहे त्याला छान असं क्लीन वॉटरने काय करायचंय, वॉश करून घ्यायचंय. इफ डेटॉल इज अवेलेबल, जर तुमच्याकडे डेटॉल आहे तर त्या पाण्यामध्ये थोडंसं डेटॉल करून त्या डेटॉलच्या पाण्याने ते काय करायचंय, वॉश करून घ्यायचं. आफ्टर दॅट इफ द ब्लिडिंग डज नॉट स्टॉप, टाय अ बँडेज और क्लीन क्लॉथ अराउंड द वॉन्ड. म्हणजे जर एवढं सगळं केल्यानंतरही रक्त थांबत नाहीये, थोडंसं जास्त लागलेलं आहे, तर काय करायचंय, डेटॉल थोडंसं लावून, अँटीसेप्टिक क्रीम लावून, त्याच्यानंतर जे बँडेज पट्टी आहे तुम्हाला तिथं काय करायचंय, बांधायचं. बँडेज पट्टी अवेलेबल नाही तर एक छान क्लीन क्लॉथ जो घरी आपल्या अवेलेबल असतो तिथं काय करायचं तुम्हाला बांधायचंय. आफ्टर दॅट देन कॉल अन अडल्ट ऑर अ डॉक्टर. मग त्यावेळेस तुम्ही तिथं कुणीच अवेलेबल नाही आहे, तुम्हाला समजते, तुम्ही जर हे केलात, नंतर जर तुम्हाला आवरतच नाही मग तुमचे अडल्ट म्हणजे घरात जे मोठे आहेत त्यांना बोलून त्यांना डॉक्टरकडे तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे तुमचा प्रथम उपचार झाला. हा सगळा उपचार घरीच करायचा का नाही, फक्त थोडासा सुरुवातीचा उपचार जे की रक्त जास्त प्रमाणात गळू नये म्हणून. आफ्टर दॅट इफ समवन गेट्स बर्न, आता हे झालं तुम्ही पडल्यानंतर किंवा तुम्हाला कटिंग झाले, तुमचं ब्लिडिंग होत आहे, रक्त खूप गळते, हा तो उपचार आहे.
आफ्टर दॅट तुम्हाला सर पोळला आहे, भाजला आहे, तेव्हा तुम्ही काय करणार, लेट्स सी. इफ समवन गेट्स बर्न, प्लेस द बर्न पार्ट अंडर अ टॅप ऑफ कोल्ड वॉटर अँड लेट इट रिमेन देअर टिल द बर्निंग फिलिंग स्टॉप. म्हणजेच आता तुम्हाला भाजलेला आहे, आता मुद्दाम तर कोणी पोळून घेणार नाही, चुकून कुठेतरी हात लागलेला आहे, तुम्हाला तिथे थोडंसं बर्न झालेलं आहे, खूप आग होत आहे, मग तुम्ही लगेच इमिजिएटली काय करायचंय, टॅपकडे जायचे, कुठं नळाकडे जायचे आणि थंड पाणी त्या कशावर टाकायचे, जिथं पोळे तिथे टाकायचं आणि थोडंसं वरी जे अँटीसेप्टिक क्रीम आहे ते लावून टाकायची. आफ्टर दॅट देन अप्लाय बर्न ऑल अँड टाय डी विथ द ड्राय क्लीन क्लॉथ कॉल अँड अडल. इथं पण काय करायचे, थोडंसं पाण्याने वॉश करून घ्यायचे थंड आणि त्याच्यानंतर अँटीसेप्टिक क्रीम लावून त्याला बांधून टाकायचे क्लीन क्लॉथ. नंतर तुमच्या जी घरात मोठे माणसं आहेत त्यांना बोलवा किंवा डॉक्टरकडे घेऊन तुम्ही जाऊ शकता. म्हणजे फर्स्ट एड तुमचं कुठं झाला, घरीच झाला पाहिजे, म्हणजे लगेच इमिडिएटली डॉक्टरकडे जाऊ शकत नाही, तो तात्पुरता उपचार तुम्ही घरी करू शकता. आता फर्स्ट एड किट वापरत असताना ज्यावेळेस तुमच्या आता घरात प्रत्येकाच्या घरी फर्स्ट एड किट असली पाहिजे, असे इमिडिएटली जे इंजरीज होतात त्यासाठी ती इम्पॉर्टंट असते. आता एक वन ऍक्टिव्हिटी इज देअर ऑन द पेज नंबर 64. सम आर पिक्चर्स आर गिवन हिअर. नेम द ॲटम्स इन द फर्स्ट एड किट. म्हणजे आपण जे घरी उपचार करतो त्या उपचार करत असताना त्या पेटीमधले कुठले कुठले ॲटम्स असले पाहिजेत ते तुम्हाला त्यांची नावं लिहायचे. फर्स्ट इज सीझर, देन डेटॉल बॉटल, द बँडेज टेप, then bandage putty, antiseptic cream. There are many things are included in the first aid kit. Yes or no? म्हणजे फर्स्ट एडचं तुम्हाला आता घरी गेल्यानंतर किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर छान असं फर्स्ट एड किट घरी प्रत्येकाच्या डेटॉल असतं, बँडेज पट्टी असतात किंवा एखादी क्लीन क्लॉथ ही तुम्ही असं एखादी हे छान घडी करून त्या बॉक्समध्ये तुम्ही ठेवू शकता. इमिडिएटली कोणाला जर इंजरी झालेला आहे, ब्लडिंग होत आहे, कट आहे किंवा बर्न झालेला आहे त्यावेळेस तुम्ही हे किट वापरू शकता. येस और नो? सो यू कॅन राईट इट. सो यू राईट डाऊन हिअर द ॲटम्स नेम. हे काय आहे तुम्हाला ह्याच्याखाली नाव लिहायचे. ओके, सीझर, डेटॉल, बँडेज बेड, बँडेज पट्टी आहे किंवा अँटीसेप्टिक क्रीम आहे, हे तुम्ही सगळ्यांची इथं नाव लिहा. यू कॅन डू इट. ओके, यू आर थर्ड स्टँडर्ड स्टुडंट. यू ऑल्सो राईट डाऊन इन युअर notebook as well as in the textbook. Okay, so activity number 2, give a star to each child who will be safe. Okay, on the page number 65 there are many pictures are given here. So what is question is that give a star to each child who will save. म्हणजे इथं खूप असे काय दाखवलेले आहेत, पिक्चर्स दाखवलेले आहेत. ऑन द पेज नंबर 65 यू ऑल्सो ऑब्झर्व दॅट पिक्चर्स. ह्या पेजवर असे भरपूर असे पिक्चर्स दाखवलेले आहेत. एक मुलगा आहे पिक्चर्स मध्ये, एक आहे, दोन आहेत, भरपूर अशी मुलं दाखवलेली आहेत. कुठल्या पिक्चर मध्ये कुठला मुलगा सेफ आहे ते तुम्हाला काय, जे सेफ आहे त्यांना काय करायचे, स्टार करायचे. जे मुलगा सेफ आहे म्हणजे एकदम सुरक्षित आहे त्याला स्टार करायचे. फर्स्ट पिक्चर क्रॉसिंग द रोड ऑन द झेब्रा क्रॉसिंग, म्हणजे तो सेफ आहे, कशावरून रोड क्रॉस करतोय तो, झेब्रा क्रॉसिंग वर. सेकंड, एखादी मुलगा आहे तो काय करतोय, ॲन ऍपल कट कोणाकडून करून घेतोय, अडल्ट म्हणजे मोठ्या माणसाकडून ऍपल कट करून घेतोय, तो पण सेफ आहे. असे भरपूर पिक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत. फक्त तुम्हाला जे सेफ आहेत त्यांना काय करायचं, स्टार करायचंय. ओके नाही, जे सेफ आहेत म्हणजे तुम्हाला वाटत नाही आता ह्याचा ऍक्सिडेंट होणार नाही. आता फॉर एक्झाम्पल इकडे डीप लिहिलेलं आहे म्हणजे पाणी इकडे खोल आहे, तरी पण हा इकडे मुलगा काय स्विमिंग करायला जाते, मग हा सेफ आहे का, नो. मग इथं स्टार करणार का, नो. देन इथं काय खूप गाड्या येत आहेत आणि इथं काय होतंय, हा मुलगा क्रॉस करते, मग हा सेफ आहे का, हा पण सेफ नाहीये, मग इथं स्टार करायचं का, नाही करायचा. आता हा मुलगा इथं एकदम पार्किंग जवळ येऊन आपल्या गाडी बसमधून स्कूल बसमधून खाली उतरत आहे, मग हा सेफ आहे. हा सेफ नाहीये कारण हा वॉल मधून चालतोय, नंतर हा गाडीमधून हात बाहेर काढतोय, हा पण सेफ नाहीये. म्हणजे असे भरपूर पिक्चर्स इथं दिलेले आहेत. फक्त तुम्हाला आता समजतं ना पिक्चर्स बघितल्यानंतर की बाबा कुठला सेफ आहे की कुठला सेफ नाही. येस और नो? यू ऑल्सो डू इट. ओके, यू ऑल्सो डू इट. दिस अँड दिस क्वेश्चन ऍक्टिव्हिटी आर देर, यू ऑल्सो डू इट. ओके, देन वी कव्हर द बी सेफ, म्हणजेच आपण आपली सेफ्टी कशी असली पाहिजे आणि फर्स्ट एड म्हणजे हा प्रथमोपचार आपण कशा प्रकारे घेतला पाहिजे मोठे घरी नसताना किंवा डॉक्टरकडे जाण्याच्या पूर्वी आपण हा बघितला. सो नेक्स्ट टॉपिक इज बी. नेक्स्ट टॉपिक इज अ ब्रिक बाय ब्रिक. ए ब्रिक बाय ब्रिक. ब्रिक म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल व्हेन वी अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय ब्रिक, सो यू अंडरस्टँड द चॅप्टर व्हेरी वेल. ब्रिक म्हणजे काय, ब्रिक म्हणजे विटा. ब्रिक म्हणजे काय, विटा. ब्रिक बाय ब्रिक, एकावर एक वीट, एकावर एक वीट. मग काय तयार होतं, तुमचे जे तुम्ही घर बांधणार आहात किंवा तुम्ही टेम्पल बांधणार आहात, जे स्कूल बांधणार आहात ते तयार होतं. ब्रिक बाय ब्रिक म्हणजेच काय, जे तुम्ही बांधत असता जे घर विटा एकावर एक वीट ठेवून जे परमनंट हाऊस बांधता त्याला आपण ब्रिक बाय ब्रिक हे नाव दिलं. म्हणजे ते परमनंट हाऊस कसं बांधायचं
लेट्स सी. आता एक अमीनाला एक काय, अमीनाकडे एक काय डॉल आहे. मग अमीनाला बसायला घर आहे, असं नो. मग डॉलला बसायला घर. मग अमीना तिच्या पॅरेंट्सकडे काय करते, हट्ट करते की मला छान असं मोठं काय घर आहे जे विटांनी छान असं बांधलेलं आहे, पण माझ्या डॉलला पण मला एक घर बनवायचंय, माझ्या डॉलला पण मला एक दुसरं घर विकत घ्यायचंय, तिला पण तिचं घर पाहिजे ना हक्कात सांगायला. मग तिचे जे ग्रँडफादर आहेत ते तिला समजावून सांगतात की बाळा ती काय आहे, नॉन लिव्हिंग आहे, मग ती निर्जीव वस्तू आहे, तिला आपण कुठल्याही कोपऱ्यात ठेवलं तरी ती राहते, पण आपण कसं आहेत आपल्याला राहण्यासाठी छत पाहिजे. कशापासून? द हाऊस प्रोटेक्ट अस फ्रॉम द वेदर कंडिशन्स. म्हणजे जे परिस्थिती असतात बाहेरच्या, हिवाळा आहे, पाऊस खूप पडतोय, थंडी वाजते, खूप ऊन लागते, त्यासाठी आपल्याला ते प्रोटेक्ट करत असतं. मग ते जी डॉल आहे तिला गरज आहे का याची? नाही. हाऊस इज. मग आमिनाला हे सगळं असतं ना, आमिना जर स्कूलमध्ये तिच्या टीचरने सांगितलेलं असतं की हाऊस कशासाठी असतात ते तिला पटकन आठवतं. काय आठवतं? लेट्स सी. अ हाऊस इज बिल्डिंग ऑफ फॉर अ पीपल टू लिव्ह इन. इट बिकम्स अ होम व्हेन वी स्टार्ट लिव्हिंग इन विथ अवर फॅमिली. म्हणजेच एखादी बिल्डिंग बांधली त्याचं काय तयार होतं? हाऊस तयार होतं. ज्यावेळेस आपण फॅमिली सोबत त्या घरामध्ये राहायला जाऊ ते होम तयार होतं. होम आणि हाऊस दोन्ही एकच प्रकार आहेत, पण फक्त बांधलं ते झालं हाऊस आणि सगळ्या फॅमिली सोबत आपण त्या घरामध्ये राहायला जाऊ त्यावेळेस ते झालं होम. तिच्या पटकन डोक्यामध्ये क्लिक होतं. देन शी अंडरस्टँड व्हेरी वेल हाऊ इम्पॉर्टंट द हाऊस अँड होम. ग्रँडफादर वॉज इम्प्रेस. ही प्रॉमिस टू फुलफिल हर विश. म्हणजेच ग्रँडफादर तिला काय, तिची जी ही सांगितलेली, हिला एवढं नॉलेज आहे माझ्या अमीनाला म्हणून ते काय होतात एकदम खुश होतात आणि तिची विश पूर्ण करण्यासाठी घराच्या कोपऱ्यामध्ये छोटंसं घर त्या डॉलला बांधून देतात. ओके. अ हाऊस, आता काय म्हणलेलं आहे, आता हाऊस कसं बनतं आणि कशा पद्धतीने किंवा पूर्वी हाऊस होते का नव्हते? लेट्स सी. अ हाऊस मे बी बिग और स्मॉल, कच्चा और पक्का, परमनंट और टेम्पररी. What is important? It is material of which is built. म्हणजेच काय? हाऊस. What is mean by house? कच्चा और पक्का, परमनंट और टेम्पररी. What is material used to build the houses? म्हणजेच काय म्हणलेलं आहे? कच्चा पक्का हाऊस काय आहे, परमनंट हाऊस काय आणि टेम्पररी हाऊस काय. म्हणजे तात्पुरतं घर आणि जे कायमचं घर आहे ते. पहिल्यांदा आपण आता हे बघण्यासाठी आपल्याला कुठे चालू आहे? इन बॅक साइड. मेनी इयर्स ॲगो वी आर गोइंग टू द बॅकवर्ड. ओके. आता कुठं जायचं आपला? प्रिमेटिव्ह होम्स. म्हणजेच कुठं जायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल सी प्रिमेटिव्ह होम्स. म्हणजेच काय? प्राचीन काळातले घरं म्हणलेलं आहे. प्रिमेटिव्ह होम्स म्हणजे काय? प्राचीन म्हणजे पुरातन काळामध्ये घरं मातीचे किंवा सिमेंटचे किंवा विटाचे किंवा असं आयर्न वापरून करायचे का? नाही. ते घरं कसे असायचे? कच्चा हाऊस त्याला इन असं आपल्या सिंपल इंग्लिश लँग्वेजमध्ये म्हणलं जातं. अँड इन प्युअर लँग्वेज प्रिमेटिव्ह हाऊस. In early times, when men made houses to protect themselves from the wild animals, the weather and their enemies, they used whatever material they could find in this place where they settled. In fact, they settled only in those places where they could easily find the materials for building their shelters. म्हणजेच पूर्वीचे आदिमानव, आपण त्याला इन मराठीमध्ये म्हणतो आदिमानव, त्यांच्यासाठी घर विटा वगैरे पहिले अवेलेबल होत्या का? नव्हत्या. मग त्यावेळेस ते घरं कसे बांधायचे? कुठल्या तरी झाडाचा पाचोळा घेणे किंवा एखाद्या गुहेमध्ये जाऊन राहणे. गुहेमध्ये तिथं जर शक्य नसतं, वाईल्ड ॲनिमलची भीती असते, परत खूप असं पाऊस पडत होता, सगळ्यांच्या भीतीसाठी त्यावेळेस असे कच्चे म्हणजे परमनंट हाऊसेस नव्हते. त्यावेळेस त्यांनी काय करायचे, जे झाडांच्या फांद्या आहेत त्या झाडांच्या फांद्यावर काय करायचं, कुठेतरी असं शेड टाकल्यासारखं कौलासारखं टाकणं, त्यामध्ये जाऊन राहणे. पूर्वी असं काहीही नव्हतं. पण कुठं भेटायचे? ज्यावेळेस खूप अशी लाकडं जिथं त्यांना मिळतील त्यावेळेस त्याच ठिकाणी ते जाऊन ते लाकडांचा असं निवारा करून राहायचे. द अर्लिएस्ट मेन लिव्ड इन द केव्स. केव्स म्हणजे काय? गुहा. पूर्वीच्या काळातली माणसे गुहेमध्ये पण जाऊन राहायचे. पण इन म्हणजे डे बाय डे काय झालं, ते गुहेमध्ये काय झालं, यायला लागले जे वाईल्ड ॲनिमल्स ते पण त्यांना काय होऊ भीती वाटू लागली. म्हणून त्यांनी तिथला ठिकाण सोडून परत त्यांच्यासाठी नवीन डेव्हलपेड हाऊसेस दे ऑल्सो बिल्ड. वेअर देअर वेअर नो केव्स, they made a framework of wood and covered with the leaves. These leaf huts were in forest areas, so attack from the wild animals was very common. Then they began to build tree houses. Sometimes they dug holes in the ground and covered with them the leaves and branches which act as a roof.
म्हणजेच पूर्वीच्या काळात फक्त स्वतःला मला प्रोटेक्ट करायचे या पद्धतीने घरं बांधली जायची. पूर्वीच्या काळी गुहेमध्ये जाऊन राहायचं तर ॲनिमल्स म्हणजे वाईल्ड एनिमल त्यांची भीती असायची. मग ते तिकडं नाही जमलं, मग त्यांनी काय केले, झाडांच्या फांद्या कट करणे, त्यांचं असं कौलारू टाईप घर बनवून त्यावर काय टाकणे, पानं टाकणे, त्यामध्ये ते राहणे. तिथून परत डेव्हलप झालं, परत ते जी जमीन आहे ती डिग करणे म्हणजे त्याच्यामध्ये खड्डा करणे आणि त्या खड्ड्यावर छान असं शाप माती करून पाणी वगैरे शिंपडून तिथं छान असा कट्टा करून राहणे आणि वरून झाकण म्हणून एक छान अशी फांदी त्याच्यावर पाला टाकणे. अशा प्रकारची घरं पहिल्याच्या आधी म्हणजे प्रिमेटिव्ह होम्स याला आपण म्हणलेलं आहे. थोडक्यात आपण हट म्हणजे झोपडी टाईप घरं. आता आपण कोटा इन आपल्या फार्मर्समध्ये वी बिल्ड अ कोटा म्हणजे काय म्हणतो, शेड बनवत असतो. गाईचा कोटा आहे किंवा म्हशीचा कोटा आहे, या कोट्यांपेक्षाही थोडीशी दुर्मिळ ह्याच्यामध्ये ती घरं पहिल्याची आपल्याला आठवायची. म्हणजे झाडाचे पानं यूज करून, फांद्या यूज करून, असं डेकोरेटिव्ह त्याला काहीच नव्हतं, फक्त तात्पुरतं मला ह्याच्यामध्ये माझं डोकं किंवा मला प्रोटेक्टिव्ह पाहिजे या स्वरूपात घर. कारण नॉलेज नव्हतं आणि जे मटेरियल आहे त्या काळात ते अवेलेबल नव्हते. दॅट्स वाय. इथं तुम्हाला काही घरं दाखवलेली आहेत ऑन द पेज नंबर 66. दिस इज अ प्रिमेटिव्ह होम्स म्हणजे आदिमानवानं बनवले घरे. अशा ह्या घरांमध्ये आदिमानव राहायची. काहींची गोल आकारात आहेत, काहींची त्रिकोणी आहेत, काहींची असे गुहेमध्ये फक्त काट्या आडोशाला लावलेल्या आहेत. अशा प्रकारची ही घरं जे आदिमानव आहेत ते बनवायची. देन डे बाय डे डेव्हलप्ड, तिथून थोडंसं डेव्हलपमेंट म्हणजे थोडीशी सुधारणा झालेली आहे. काय झालेली आहे, मग ते हळूहळू खालचं पक्क बांधणं किंवा त्याच्यामध्ये वाळू टाकणं म्हणजे जे खरकाड जमीन माती आहे ते टाकणं आणि चिक्कल नाही व्हावा, चिक्कल आपल्या घरामध्ये नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीने त्याला हळूहळू बिल्ड म्हणजे त्यांची जी ब्रेन आहे ते जसं जसं डेव्हलप होत गेला तसं तसं घर जे आहे ते होम्स आहेत त्यांची जी निर्मिती आहे त्यांचं जे फाउंडेशन आहे ते डेव्हलप होत. डे बाय डे डेव्हलप द होम्स. ओके. आता एक थोडंसं दिलं. आता एक आपण काट्यांची कुट्यांची घरं बघितली आहेत किंवा लिव्हची. आता एक असं एक इमॅजिन करण्यासारखं एक हाऊस बघूया किंवा हट बघूया. लेट्स सी. द निअँडरथल used the bones of big animals like mammoths to make their huts and the mammoth fur was used to flooring materials. आता एक खूप प्राचीन काळात असं एक नवल करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही खूप छोटे आहात. पूर्वीच्या काळी खूप मोठा हत्ती राहायचा. त्या हत्तींचे जे हाडं आहेत, त्या ॲनिमल्सचे जे हाडं आहेत त्यापासून झोपड्या बनवायला जायच्या खूप पुरातन काळ. म्हणजे हत्ती जर मेला, त्याची हाडं कुठे इथं पडली, ते हाडं गोळा करून आणायचं आणि त्याची असं झोपडी बनवून त्यामध्ये लोक राहायचे. आणि ते हत्तीचे जे केस आहेत वरचे त्याचे असं जमिनीवर ते टाकून द्यायचे कारण चिक्कल होऊ नये म्हणून. पूर्वीच्या काळी अशीही घरं बनायची. लाकडापासून तर आपण बघितलेलेच आहेत, लीव्ह त्याच्या छत म्हणून आपण टाकतो. पण दुसऱ्या ॲनिमल्सचे बोन्स, खूप मोठे मोठे बोन्स असायचे, त्या बोन्स पासून पण हट म्हणजे झोपडी बनवलेली आहे. आता काय, हे झालं प्रिमेटिव्ह हाऊसेस म्हणजे आपण आदिमानवाचे घर किंवा प्राचीन काळातील होम्स आपण बघितले. सो नाव वी सी द मॉडर्न होम्स. MODERN मॉडर्न डे होम्स. आत्ताच्या काळातली घरं, मॉडर्न म्हणजे आता जे चालू काळ आहे तो घर. आता आपल्याला जशी घरं पाहिजे आहेत आपण त्या प्रकारे आपण घरं बनवत असतो. फॉर एक्झाम्पल मला एक 1 फ्लोअर पाहिजे, 2nd फ्लोअर, 3rd फ्लोअर, 4th फ्लोअर, 7, 8, 9 जितके फ्लोअर मला पाहिजेत तितके मी घरं बनवणार. ओके. सो लेट्स सी. As a part of an outdoor activity, 7th class was taken to a construction site where apartment blocks were being built. Mr. Das Gupta, the site engineer, took them around. आता क्लासमेन म्हणजे स्कूलमधून किंवा आपल्या पॅरेंट्स समोर एखादी साध नावाचा जो मुलगा आहे तो कुठे गेलेला आहे, कन्स्ट्रक्शन साईट म्हणजे बांधकामाच्या साईटवर काय केलेलं आहे, इन्फॉर्मेशन घेण्यासाठी गेलेला आहे. पण तिथं मिस्टर दास गुप्ता हे इंजिनियर आहेत जे की बांधकामाचं पूर्ण निरीक्षण तिथं ते करत असतात. ते काय म्हणतात मुलांना, लेट्स सी. गुड मॉर्निंग चिल्ड्रन्स. टुडे आय एम गोइंग टू शो यू हाऊ अँड व्हॉट युअर हाऊसेस आर कन्स्ट्रक्टेड. These buildings that you see around are called the permanent house. They are built using bricks, iron, cement, steel and sand. Water plays an important role in building the cement and sand together. ते जे इंजिनियर आहेत ते चिल्ड्रन्सला सांगतात, तुम्हाला माहिती का हे तुम्ही सभोवताली जे घरं पाहताय ते कसे आहेत, परमनंट हाऊस आहेत म्हणजे कायमचे घर आहेत. ते असं आहे का आता मी नेस्ट पक्ष्यांसारखं एक घर मोडलं दुसरीकडे बांधलं असं नाही. ते काय आहेत, परमनंट आहेत. आणि ते परमनंट हाऊस बनवत असताना कशाचा वापर केला जातो, सिमेंट आहे, वाळू आहे, सळे आहेत लोखंडाचे मोठे मोठे आणि वॉटर जे पाणी आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल ते बांधकाम करत असताना वापरलं जातं. म्हणजे त्याचं काय,
सगळ्यांचा वापर करून हे काय केलं, कन्स्ट्रक्शन म्हणजे जे बांधकाम आहे ते उभं होत असतं. देन मग तो काय म्हणतो, सो मेनी आयरन रॉड म्हणतो तो, एवढ्या म्हणजे ते बांधकाम चालू असतं तिथे खूप साऱ्या असं लोखंडाच्या सळ्या पडल्या असतात. तो 7 काय म्हणतो, एवढ्या सळ्या वापरतात का? सो काय म्हणतात बघा इंजिनियर्स, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अ बिल्डिंग इज टू हॅव अ स्ट्रॉंग फाउंडेशन अँड गुड फ्रेमवर्क. वी यूज दिस आयर्न rod to erect the framework. First we dig the land deep, then we lay the foundation. Only after that we start erecting the structure. But आता काय म्हणलेलं आहे, मला जर एखादी इंजिनियर सांगतात की आपल्याला घर असं कच्चं नाही बांधायचं, परमनंट बांधण्यासाठी मी काय करते, लँड काय करत पहिल्यांदा डिग केलं जातं, त्याच्यानंतर काय मध्ये फाउंडेशन भरलं जातं, म्हणजे जे मटेरियल लागतं ते भरलं जातं. त्यावेळेस ते जे रॉड्स असतात आयर्न रॉड ते त्याच्यावर उभं करून मग त्याच्यावर ते विटा म्हणजे ब्रिक बाय ब्रिक ठेवून ते फाउंडेशनची काय होते, निर्मिती होत असते. मग आता अजून एक प्रश्न पडतो साधला, काय पडतो, बट द बिल्डिंग्स इज बिल्ड ऑन द लँड, देन व्हाय डू यू डिग द लँड. तर आपण जमीन तर कशावर बांधतो, जे आपलं फाउंडेशन आहे किंवा आपलं एक बिल्डिंग आहे तर जमिनीवर बांधतो, तर मग जमीन का खंदायची आपण, हा परत एकदा प्रश्न पडलेला आहे. सर इंजिनियर काय आन्सर देतात, तर लेट्स सी. No matter how big or small buildings is, foundation has be very strong. आपल्याला मॅटर करत नाही की आपल्याला घर किती मोठं बांधायचं किंवा किती छोटं बांधायचं, पण जे खालचं जे फाउंडेशन आहे, फाउंडेशन जे वर्क आहे ते कसं असलं पाहिजे, एकदम पक्का असलं पाहिजे. म्हणजे घर आपलं असं किती जरी म्हणजे मोठा भूकंप जरी आला तरी आपलं घर पडलं नाही पाहिजे. काय असलं पाहिजे, एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे. दॅट इज व्हॉट प्रोटेक्ट इन द फ्रॉम एक्स्ट्रीम वेदर कंडिशन अँड द नॅचरल क्लायमेटिक्स. सो वी यूज आयर्न अँड द स्टील रॉड्स for the framework and bricks, sand and cement for the wall. यासाठी आपण नुसतं मातीचं घर बनवतोय का, ब्रिक आहेत त्याच्यामध्ये, रॉड्स आहेत, सिमेंट आहेत, सँड आहे, या सगळ्यांचं मिश्रण करून आपण काय एकदम स्ट्रॉंग असं फ्रेमवर्क म्हणजे बिल्डिंग बनवतो आहोत. हे कोण सांगतात, इंजिनियर, ते साद नावाच्या मुलाला सांगतात. मग ते आता सादला परत एकदा क्वेश्चन पडला, हे सगळं एकत्र करून बनवतात मग मिक्स कशामध्ये करायचं, तर परत इंजिनियर एक्सप्लेन करतात. लेट्स सी. द ह्यूज मशीन दॅट यू सी इन द सिमेंट मिक्सचर, cement, sand, gravel and water is mixed in the machine to get the thick mixture called the concrete. This is concrete has to be perfectly mixed because this is what hold the bricks together. आता एक तुम्हाला इथे मशीन दाखवलं आहे, त्याला आपण काय म्हणलेलं आहे, सिमेंट मिक्सचर याला म्हणलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक जे सामान बांधकामाला लागतं ते टाकलं जातं, हे मिक्स होऊन कुठे येतं, आपलं जे कॉन्क्रीट तयार होत असतं. याच्यामधून असं घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, असं ह्या प्रकारचं त्या मशीन मधून मिक्स होऊन, वाळू आहे, सिमेंट आहे, खडी आहे, हे सगळं मिक्स होऊन बाहेर पडत असेल. त्यापासूनच जी बिल्डिंग आहे, ब्रिक म्हणजे जे विटा आहेत, त्या विटांना परफेक्ट त्या भिंतीमध्ये बसवण्याचं काम हे कॉन्क्रीट करत असतं. ओके, देन साद अंडरस्टँड व्हेरी वेल हाऊ टू बिल्ड द बिल्डिंग. येस और नो, यू ऑल्सो अंडरस्टँड. ओके, आता अजून एक इथे क्वेश्चन विचारलेला आहे. This is net is used to separate the sand from the impurities. म्हणजेच आपण बघतो ना बांधकामात तिथे चाळणी असते, ओके नाही, जाळी असते, तर जाळीमधून आपण वाळू चाळत असतो का, कारण जी छोटी वाळू आहे ती पुढे पडायला पाहिजे, ओके नाही, पाठीमागे पडते, आणि जी मोठी आहे ते पुढे त्याचे खडे, कारण जे आपले फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये असे खडे नाही गेले पाहिजे, चांगलं असं छान बारीक मिश्रण बनवताना ते, कारण आपलं जे बिल्डिंग आहे ते आपल्याला स्ट्रॉंग पाहिजे, ओके नाही. सो एव्हरीवन रिमेंबर द अर्थक्वेक 2001 मध्ये भूकंप झाला होता भुज, गुजरातमध्ये भुज या ठिकाणी. सगळ्यांना आठवते की त्या भूकंपामध्ये खूप अशी घरं पडली होती आणि तिथं खूप अशी मनुष्यहानी म्हणतो किंवा जे माणसं आहेत ते मेलेली होती. का मेली होती ती माणसं, भूकंप तर झालेला होता, सगळी आजूबाजूची जमीन पण हादरली होती, पण त्याच शहरामधले जे माणसं का मेली होती, कारण तिथले जे बिल्डिंग्स आहेत त्यांचं जे फाउंडेशन आहे ते कसं होतं, कच्चं होतं, तिथे जे मटेरियल वापरलं होतं ते चांगल्या प्रकारचं वापरलं नसल्यामुळे तिथे जी हानी झाली ती खूप प्रमाणात झाली, आणि बिल्डिंग्स पडल्यामुळे त्या बिल्डिंगच्या खाली खूप अशी माणसं आली आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. तुमच्या पिक्चर्स मध्ये ऑन दी पेज नंबर 68 इथे दाखवलेलं आहे बघा, भुज, गुजरातमध्ये हा भूकंप झालेला होता भुज या शहरामध्ये 2001 या साली. तिथं खूप अशा मनुष्यहानी झाली होती, फक्त जे बिल्डिंगचं फाउंडेशन आहे ते कच्चं असल्यामुळे खूप अशा बिल्डिंग पडल्या होत्या. मग साधला हे इंजिनियर एक्झाम्पल देतात की असं होतं, मग साधला परफेक्टली लक्षात येतं की बाबा आपले जे बिल्डिंग्स आहेत ते एकदम स्ट्रॉंग आणि फाउंडेशन कसं असलं पाहिजे. आता परत
आता पूर्ण कन्स्ट्रक्शनची इन्फॉर्मेशन घ्यायला साद आणि त्याचे जे फ्रेंड आहेत ते गेलेले आहेत. सो लेट्स सी नेक्स्ट. वी हॅव अ सेमी furnished flat. Let me show you what happens after walls are created. म्हणजेच आता वॉल बनल्यानंतर आतमध्ये आता फर्निचर झालं म्हणजे काय झालेले, भिंती बनलेल्या आहेत, वॉल बनलेले आहेत, डोर बनलेले आहेत, विंडो बनले. आफ्टर दॅट व्हॉट आर यू डुईंग, म्हणजे हे सगळं बनल्यानंतर आपण आतमध्ये काय करतो, आपण जे प्लंबर आहे किंवा जे पाईप लाईन फिटिंग आहे, पाईपची फिटिंग आहे, नळ फिटिंग आहे, हे काम आतमध्ये चालूच असतात. त्याच्यामध्ये आपले हेल्पर्स कुठले आहेत, इलेक्ट्रिशियन्स, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, वायर वगैरे आपले फिट करतात, बल्ब लावून देतात, आपला चार्जिंगला मोबाईल लावतो, टीव्ही आहे, हे सगळं जे वायर फिटिंगचं काम कोण करतात, इलेक्ट्रिशियन्स करतात. प्लंबर बाथरूम मध्ये पाईप आहे, किचन मध्ये पाईप आहे, आपण कुठं कुठं पाणी वापरतो ते सगळ्यांची नळ फिटिंग प्लंबरचं काम करत असतात. मेसन म्हणजेच गौंडी, कुठं आपल्याला अजून एक फर्निचर बनवायचं आहे किंवा इथं कुठं तरी खराब झालेलं आहे, परत एकदा मला करायचं. मिस्त्री बांधकाम करण्याचं हे इम्पॉर्टंट रोल. म्हणजे असे भरपूर आपले जे मदतगार आहेत ते आपले हे बांधकाम करण्यासाठी फक्त एकच मिस्त्रीच लागत नाही किंवा इंजिनियरच लागत नाही, भरपूर असे काम जे मध्ये छोटे छोटे आपले हेल्पर्स करत असतात. सो a part of the plumbing, electrician and the masonry works, there are other things in the contribute toward the strong and safe house. The main door to the house should be very strong with a good locking system. It is normally made of wood with the eye hole. These days people put the CCTV so they can see who is coming and going out their building. Some houses have two doors. One is a safety door with a small grill opening for the letters and packets to pass out. The some people when have iron door frames. म्हणजेच आता आपले पूर्ण घर बांधलेलं आहे, ओके, पूर्ण घर बांधत असताना जो शेवटचा जो दरवाजा असतो म्हणजे मेन जे डोर असतं ते एकदम कसं असतं, स्ट्रॉंग असतं. वाय, बिकॉज दिस इज द लास्ट अँड द स्ट्रॉंगेस्ट डोर. आणि त्याच्यानंतर डोर एक आय असं लावलेलं असतं बघा बघण्यासाठी. काय असतं, कारण ते बाहेर कोण आलेलं आहे ते पटकन आपल्याला दिसावं. आणि नंतर इथून पुढे पण आता सीसीटीव्ही कॅमेरे लावायला लागलेत. का, कारण कोण आपल्या घरापर्यंत आलेलं आहे, कोण घराच्या बाहेर गेलेलं आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये प्रत्यक्षपणे दिसावं यासाठी. आता घरातले मधले दरवाजे कच्चे असले त्यापेक्षा ऍज कम्पेअर टू इनसाइड डोर, आउटसाइड डोर इज अ स्ट्रॉंगेस्ट. येस ऑर नो. सगळ्यांना माहित असतं की बाहेरचं डोर हे कसं असतं, त्याला गेट असतो, दोन असतात, पाठीमागं फक्त लोखंडाचा, परत आतमध्ये लाकडाचा, आणि त्याच्यामधून एक छोटंसं होल असतं, त्याच्यामधून आपल्याला बाहेर कोण आलेलं ते दिसत असतं. येस ऑर नो. यू आर ऑल्सो ऑब्झर्व इन युअर हाऊसेस. ओके. देन व्हॉट अबाउट द विंडो, वी सी द डोर. सो लेट्स सी द विंडो. Days most houses have a glass windows fitted in the aluminum frames. Grills are normally put outside for the security reasons. In a smaller towns and cities, most windows are made of wood and glass with the skylight to let a sunlight and fresh air. आता आपण विंडो बघत असताना काही घरांना कशा विंडो लावल्यात, काच पारदर्शक, आपल्याला बाहेरचं पण दिसतं पण त्यांना आतमध्ये दिसत नाही. ओके. नाही, काही घराला लाकडाचे विंडो असतात. विंडो लावायचं कारण काय, फ्रेश एअर आणि सनलाईट आपल्या घरामध्ये एंटर करावी म्हणून. आपली घरी मम्मी वगैरे म्हणत असते बघा, सकाळी सकाळी विंडो काढ रे पटकन, आहे नाही, आवाज येतो आपल्याला. का काढायचं, जे सकाळचा सूर्याचा प्रकाश आहे तो घरी आला पाहिजे चांगला, आणि थंड जी हवा आहे सकाळ सकाळची फ्रेश हवा, ताजी हवा, ती आपल्या घरात यावी म्हणून आपण काय मोठे मोठे विंडो आपल्या घराला असतात. फक्त फरक एवढाच की काहींचे छोटे असतात, काहींचे मोठे असतात. कशाला काच बसवले असतात आणि कशाला लाकडाचे डोर असतात किंवा विंडो डोर आपण त्याला म्हणू शकतो. Wire on the nylon meshes are put on the windows to prevent flies and mosquitoes from entering the houses. आता विंडो लावत असताना आपण एक विंडोच्या आत काचेची विंडो बघितलं त्याला एक जाळी बसवली असते, ओके नाही, नायलॉनची म्हणून, किंवा आपण त्याला लोखंडाची पण थोडंसं तार बसवलेली असते, ओके नाही, सरकवली किती तार असते. वाय, बिकॉज मॉस्किटोज नॉट एंटरिंग अवर हाऊसेस. म्हणजे जे मच्छर आहे, जे इन्सिट आपल्या घरामध्ये येतात ते येऊ नये म्हणून, म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी की नाही. सो लेट्स सी, डज द मेश प्रिव्हेंट सनलाइट अँड फ्रेश एअर फ्रॉम द एंटरिंग द हाऊस. म्हणजेच आपल्या घरी एअर सोबत आणि वाऱ्यांसोबत मॉस्किटो पण आले पाहिजे का? ऑब्वियसली नो. द सेकंड, different materials like marble, granite, tiles, wood and cement are used to make floors. Hut have floors made of mud. म्हणजेच आता हे झालं वरचं कन्स्ट्रक्शन, बांधकाम झालं. खाली बांधताना पण आपल्याला काय मार्बल्स लागतं, ग्रॅनाइट लागतं, म्हणजे वेगवेगळे जे फरशीचे तुकडे आहेत ते आपण आणून बसवतो. प्रत्येकाच्या घरात जर आपण बघितलं तर फरशी कशी आहे, वेगवेगळ्या कलरची आहे, वेगवेगळ्या दगड तिथं, म्हणजे ब्लॅक आहे, कुठं व्हाईट आहे, कुठं ग्रीन आहे, कुठं
पिंक कलरची आहे, असे वेगवेगळे कशावर फ्लावर्स आहेत. टाईल्स पण आपण बघतो बाथरूम मधले टाईल्स प्रत्येक डिझाईन केलेले आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ टाईल्स वी सी इन अवर डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस. देन आता मड, चिखल. आता चिखल म्हणलं की आपल्याला पटकन कुठे लक्ष येतं? फार्म मध्ये आपल्याला लक्ष येत असतं. शेतामध्ये गेलं तर चिखल आहे. प्रिमेटिव्ह हाऊस तिथंच बांधले जायचे, पण आता कुठंतरी जिथं मला गार्डन यार्ड बनवायचंय, जिथं मला छान माझं बगीचा बनवायचा आहे, तिथं मी त्याचा वापर करते. तिथं मी काय टाकणार नाही? फरशी टाकणार नाही किंवा जे ग्रॅनाइट आहे किंवा टाईल्स आहे तिथे मी वापरणार नाही. तिथे छान अशी माती मी राहू देणार, कारण मला तिथं बगीचा बनवायचा आहे. ओके नाही? द चिल्ड्रन्स टेक अ राऊंड ऑफ द साइट बिफोर दे लीव्ह. आता सहादाने काय करतात, ते जिथं त्यांनी बघायला गेलात ना तिथं जाण्याच्या अगोदर थोडासा राऊंड मारून येतात. का? कारण अजून काय काय आहे ते पाहण्यासाठी. काय म्हणतात? लेट्स सी. Children, do we see the mosquitoes in the water? Mosquitoes breed in the dirty water and which lead to various diseases like malaria and dengue. चिल्ड्रन्स फिरत असताना तिथे एक खड्डा असतो शेजारी, त्या खड्ड्यावर खूप असे मॉस्किटोज बसलेले असतात. मग ते ऑब्झर्वेशन करतात आणि ते इंजिनियर त्यांना पण सांगतात की मॉस्किटोज आणि जे आहेत बाहेर ते जर आपल्याला जर झाले तर म्हणजे चावले येऊन किंवा आपल्या घरामध्ये एंटरिंग केले त्यावेळेस काल भरपूर असे डिझीज आपल्याला होतात, लाईक एज मलेरिया अँड डेंग्यू. म्हणजेच मच्छर शेजारी कुठं खड्डा आहे तिथं पाणी साचून न देणे आणि साचलं पाणी तरी आपल्या जे घराला जी जाळी आहे ते विंडो क्लोज करणे. ओके. सो कॅन मॉस्किटो नेट alone protect you from the falling ill if water is allowed to the stagnate in and around the area you live? Why? What you should do? आता एखादी शेजारी तुमचं घर आहे तिथं खूप पाणी साचलेलं आहे, हो की नाही? मग तिथं तुम्ही तिथून घर सोडून जाणार का लगेच? ऑब्विसली नाही जाणार. मग तुम्ही काय करणार? जाळी तरी वापरणार किंवा जे आपले विंडो आहेत ते बंद करून तरी ठेवणार, किंवा आपल्याला जे ऑइल मेडिकल आता भरपूर निघालेलं आहे किंवा ऑल आउट आहे ते लावून आपले डोर वगैरे बंद करून. कधी? ज्यावेळेस मॉस्किटो एंटरिंग करण्याचा टाइम येतो त्यावेळेस, म्हणजेच इव्हनिंगच्या टाइमला. सो नो. सो अपार्ट फ्रॉम दिस ड्रेन्स should be covered, bathrooms and toilets should be kept clean and dry, dustbins should be covered and garbage should be disposed for a daily hygienic manner. म्हणजेच आपले हे बाहेरचं स्वच्छ ठेवण्यापेक्षा आपण जे घरातील जे वापरतो, डस्टबिन आहेत आपले किंवा जे गार्बेज आपण कचरा गोळा करतो, आपण कुठं पण असं पाणी सांडणे किंवा हे जे क्लीननेस आहे आपल्या घरातली, आपण आपले अडल्ट तर ठेवतात पण आपलं पण ते कर्तव्य आहे. बिकॉज यू आर अ थर्ड स्टँडर्ड स्टुडंट, यू आर ऑल्सो लिटल बिट मॅच्युअर. ओके. यू ऑल्सो फॉलो द हायजेनिक रूल्स. म्हणजे जे स्वच्छताचे जे रूल्स आहेत ते तुम्ही पण फॉलो केले पाहिजेत. ओके. सो व्हॉट वी लर्न इन दिस चॅप्टर? वी लर्न इन दिस चॅप्टर व्हॉट इज सेफ्टी. आपली सुरक्षा काय आहे? व्हॉट द फर्स्ट एड, म्हणजे फर्स्ट एड काय केलं पाहिजे? ऑल्सो वी क्लिअर इट. देन वी ऑल्सो कन्स्ट्रक्शन, बांधकाम प्रक्रिया आपण पाहिलेली आहे. ब्रिक बाय ब्रिक म्हणजेच काय पाहिलेलं आहे? बांधकाम, एका विटावर दुसरी विट आहे त्याला कन्स्ट्रक्शन म्हणजे त्याचं बांधकाम. त्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं? वी ऑल्सो सी इट. देन वी सी द डिफरन्सेस बिटवीन प्रिमेटिव्ह हाऊस अँड द मॉडर्न हाऊसेस. म्हणजे प्राचीन काळातली होम्स आणि आताची जी घर आहेत त्यामध्ये आपण डिफरन्सेस बघितलेला आहे. सो नो. सेन दे विल लर्न मोर अबाउट द कन्स्ट्रक्शन. बांधकामाबद्दल खूप माहिती मिळवली आपण, कसं बांधलं जातं, काय यूज केलं जातं. वी ऑल्सो सी इन दिस video. Okay, so the next remain part, what we clear in this video? Be safe and brick by brick. But remain part, wardrobe, we will see in the next video. Okay, so your homework is you also solve, name the atoms in the first aid kit on the page number 64. Thank you very much.